आणि मला चहा घेऊन जायला लागायचा. मला खूप लाज वाटायची का तर सगळ्या मुली माझ्याकडे बघायच्या. तर मी त्यावेळेस फिरताना मला खूप उंच बिल्डिंग दिसायच्या आणि मला वाटायचं यार आपण हॉटेलात काम करतोय त्याच्यापेक्षा आपण बिल्डर होऊ. तो म्हणायचा अरे दादा इथं घर घ्यायचं अवघड आहे लोकांना, तू बिल्डर कसं होणार. बघता बघता तिथलेही 6 महिने झाले. आता आयुष्यात खूप मोठा प्रश्न पडला. ह्या स्टेजवर आलो की मी जॉब करून पण हातात काय मिळवलं नाही आणि घरी काय मागता येत नाही. शॉपला रेंट 8,000 होतं आणि फ्लॅटला रेंट होतं 12,000. म्हणजे आपल्या बुद्धीला पटते पण खिशाला पटत नाही म्हणलं हे. तर आम्ही असा विचार केला आपण हॉटेलमध्ये झोपू. सकाळ सकाळ लवकर उठलो की आम्ही वाचू तिथंच कॉमन टॉयलेटला जायचो, तिथंच फ्रेश व्हायचो आणि हॉटेलवर 7 वाजता येऊन सगळं तयार करून 8 वाजता तयार व्हायचो. कधी काळी पैसे नाहीत म्हणून मी चालत फिरायचो. आज बघता बघता मी त्याच जोरावर मिसळ कट्ट्याचा बिझनेस 9 ते 10 कोटीपर्यंत मी घेऊन गेलोय. मी तुम्हाला अशा एका मुलाची स्टोरी सांगणार आहे ज्याने इंजिनिअरिंग पासून मिसळ कट्टा कसा सुरुवात केली. ह्याची पार्श्वभूमी गावाकडून चालू होती. बेसिक लहानपणापासून मी हॉटेलमध्ये होतो, कॉलेजमध्ये शाळेमध्ये जायचो, त्यावेळेस मी मॉनिटर होतो, तरीही मला चहा घेऊन जायला लागायचा. त्याच्यानंतर मी पुण्यात आलो, मी सगळं बघितलं तर मला त्यावेळेस वाटायचं की मला एक कॉन्ट्रॅक्टर बिल्डर व्हायचंय. म्हणजे सगळं बघितलं मला समजलं की ह्याच्यासाठी खूप पैसे लागतात. मग मी परत सुरुवात आपल्या घरच्या हॉटेलवरून केली की जिथं मला सुरुवात करताना पैशाची गरज नव्हती, मला माझ्या कॉन्फिडन्सची गरज होती आणि टेस्ट गरजेची होती. मी त्या जोरावर पुण्यामध्ये स्टार्ट केला मिसळ कट्टा आणि बघता बघता आज 1-2 करत 20 आउटलेट केले. मी बाहेरच्या देशातही चालू करतोय. कधी काळी पैसे नाहीत म्हणून मी चालत फिरायचो. आज बघता बघता मी त्याच जोरावर मिसळ कट्ट्याचा बिझनेस 9 ते 10 कोटीपर्यंत मी घेऊन गेलोय. नमस्कार, मी युवराज काळे, फाउंडर ऑफ मिसळ कट्टा. तसं माझं गाव करकम, पंढरपूर तालुक्यातील लहान गाव. माझं बालपण पूर्ण हॉटेलमध्ये गेलं. आमचं आजोबापासून हॉटेल होतं. बघता बघता वडिलांकडे हॉटेल आलं. त्याच्यानंतर मी लहानपणी हॉटेलमध्ये कंटिन्यू असायचो. सकाळी उठली की आमची सुरुवात तिथूनच व्हायची. सकाळी दूध आणण्यापासून, मंडई आणण्यापासून सगळ्या गोष्टी आम्ही शिकत होतो. त्याच्यानंतर एक एक गोष्ट मला समजायला लागली, मी शिकून घेतलं. त्यानंतर मी शाळेत जायचो. शाळेमध्ये पण जाता जाता कधी 8वी-9वीला गेलो समजलं नाही, त्यावेळेस चहा मला घेऊन जायला लागायचा. मी मॉनिटर होतो आणि मला चहा घेऊन जायला लागायचा. मला खूप लाज वाटायची का तर सगळ्या मुली माझ्याकडे बघायच्या आणि मला पर्याय नव्हता का तर घरचं हॉटेल होतं आणि शाळेमध्ये तर चहा द्यायचा कंपल्सरी असायचा. त्याच्यानंतर मला लहान लहान गोष्टी एवढ्या हे व्हायच्या, बाजारातून मला चहा घेऊन जायला लागायच्या. तिथंच आमच्या शाळेतल्या मुली माळ विकायला असायच्या, तर मला ते चहा देताना विचारलं तू कसं काय देतो म्हणून. मी हसायचो आणि गप्प बसायचो. त्याच्यानंतर माझी 10वी झाली आणि बघता बघता 10वीत माझा 3रा नंबर आला. तर घरचे म्हणले तुला काय करायचंय, तर त्यावेळेस मी त्यांना म्हणलं मला इंजिनियर व्हायचंय. इंजिनियर होण्यामागचा पण एक रंजक किस्सा आहे. मी लहानपणी आत्याच्या गावाला पुण्याला यायचो. मग आत्याच्या मुलासोबत मी फिरायचो. तर मी त्यावेळेस फिरताना मला खूप उंच बिल्डिंग दिसायच्या आणि मला वाटायचं यार आपण हॉटेलात काम करतोय त्याच्यापेक्षा आपण बिल्डर होऊ. बिल्डर लाईन खूप मोठी दिसते, छान दिसते, भारी वाटते. मग तो म्हणायचा अरे दादा इथं घर घ्यायचं अवघड आहे लोकांना, तू बिल्डर कसं होणार. मी त्याला म्हणतो ठीक आहे करूया, आपण काहीतरी करूया आणि करूया. मग त्यानंतर त्यांनी मला एकदा मगरपट्ट्यामध्ये फिरायला नेलं. तर मला 5 मिनिटं काही समजतच नव्हतं की मी भारतामध्ये आहे का भारताच्या बाहेर आहे. मी दादाला तरीही म्हणायचो दादा मला इथंच बिल्डर व्हायचंय. अरे तो म्हणायचा तू वेडा आहे का, आपल्याला तो फ्लॅट घ्यायचा अवघड आहे, इथं लोक फिरायला येतात हेच खूप झालंय, फ्लॅट घ्यायचं तर खूप अवघड आहे, बिल्डर कधी होणार. मी तरी त्याला हसायचं आणि सोडून यायचं आणि त्याला म्हणायचं बघ तू एक दिवस आपण बिल्डर होणार. मग त्याच्यानंतर तो पण मला सपोर्ट करायचा आणि आम्ही पुढे जायचो. असं करत करत माझ्या डोक्यात त्यावेळेस आयडिया बसली होती की मला एक बिल्डर व्हायचंय आणि घरची पार्श्वभूमी तर हॉटेलची. त्यानंतर मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं. मला कॉन्ट्रॅक्टर व्हायचं होतं पण मला मेकॅनिकल मिळालं. मी म्हटलं ठीक आहे आपण करून घेऊया. डिप्लोमा माझा झाला. त्यावेळेस पण मला सुट्टी भेटायची त्यावेळेस मी गावाकडे यायचो, कधी हॉटेलमध्ये थांबायचो, कधी धाब्यावर थांबायचो. तर प्रत्येक ठिकाणचा अनुभव हा वेगळा होता. का तर हॉटेलमधलं कस्टमर हे मॉर्निंगचं असायचं, नाश्ता चहा हे, आणि धाब्यावरचं जे कस्टमर होतं ते नाईटचं असायचं, इव्हिनिंगचं नाईटचं. तर तिथला अनुभव आणि इथला अनुभव पूर्ण वेगळा होता. त्यामुळे आमची सुरुवात पण हॉटेलवर व्हायची आणि आम्ही शेवटी आमचा तिथंच व्हायचा. तर सगळ्या गोष्टी आम्हाला समजत गेल्या, हॉटेल काय असतं, कसं असतं, किती लोकांवर डिपेंड असतं, किती काम असतं. पूर्ण घरात मम्मी, आजी, वडील, बहीण सगळ्यांना काम होतं. तर त्याच्यामुळे आम्ही त्यातून बऱ्याच गोष्टी शिकत गेलो. जे की व्यावहारिक ज्ञान म्हणतात ना ते आम्हाला खूप लहानपणातच मिळालं. का तर आम्ही काउंटरवर बसायचो. आम्हाला 1 रुपयापासून 100 रुपयेपर्यंत कधी आम्हाला कॅल्सीची गरज लागली नाही. का तर आम्ही तिथं कंटिन्यू हिशोब करायचो. समजा एक मिसळ घेतली, एक वडापाव घेतला, एक चहा घेतला, तर आमच्या कॅल्क्युलेशन पाठ असायचे त्यावेळेस. तर आम्ही त्या पद्धतीने शिकत गेलो. बघता बघता आमचं पॉलिटेक्निक संपलं, डिग्रीला ऍडमिशन घेतलं. त्याच्यानंतर डिग्री पण होत आली आमची. मग डिग्री झाल्यावर मला समजलं की बाबा आपण डिग्री तर केली, मेकॅनिकलमधून केलंय, चांगले मार्क पण मिळाले, आता करायचं काय. तर मला सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर व्हायचं, ते काय माझं बूट डोक्यातून जात नव्हतं. तर मी घरी बोलून दाखवायचो मला कॉन्ट्रॅक्टर व्हायचंय. तर घरचे आई वडील नशिबाने 8वी पास होते, त्यांना जास्त समजत नव्हतं. तर ते माझं ठीक आहे तुला जे वाटतंय ते कर, आता आम्ही आयुष्यभर हॉटेलमध्ये काम केलं, तुला जे करायचंय ते कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. तेवढा एक आधार होता.
त्याच्यानंतर मी आमचे एक रिलेटिव्ह आहेत, मामा आहेत, ते कॉन्ट्रॅक्टर होते. मी त्यांना एकदा भेटलो. त्यांना म्हणलं मामा मला कॉन्ट्रॅक्टर व्हायचं आहे. मामा म्हणले तुझा ट्रेड मेकॅनिकल, तू कॉन्ट्रॅक्टर कसं होणार? मी म्हणलं नाही मामा मला व्हायचं आहे कॉन्ट्रॅक्टर. तर मामा म्हणले ठीक आहे तुला आधी शिकायला लागेल सगळं. म्हणलं शिकतो म्हणलं. तर म्हणले तुला ह्यातलं काय येतं सिव्हिलमधलं? मी प्रामाणिकपणे सांगितलं मला 0 नॉलेज आहे. मग मामाला ते ॲक्सेप्ट झालं. मामाने मला 2 महिने आज उद्या फक्त सांगत होते. मी पण त्यांच्या पाठलागच करत होतो, नाही मला जॉबच पाहिजे आणि मला पगाराची अपेक्षा नाही म्हणलं, का तर मला काम शिकायचं आहे आणि स्वतःला कॉन्ट्रॅक्टर व्हायचं आहे. मामाच्या मनात आलं. मामाने 2 महिने तर मला बोलवून घेतलं, पुण्यामध्ये पाठवून दिलं जेजुरी साईडवर. डे 1 पासून मला दिवस आठवतो. डे 1 पासून मी रोडवर उभा होतो, सगळ्या गोष्टी शिकत होतो. शिकता शिकता 8-10 दिवस झाले. त्यानंतर मामा अचानक साईडवर आले. साईडवर आल्यानंतर मला विचारलं तू काय काय शिकला, काय वाटतं तुला? तर मला खूप भारी वाटलं. मी 8 दिवसाचा एक्सपिरियन्स सांगितला. मॉर्निंगला काय करायचं, दुपारी काय, हे सगळं नोट डाऊन केलं होतं. मग आम्हाला ते व्यवस्थित वाटलं. मग आम्हाला समजलं की नाही ह्याला जिद्द आहे, ह्याला जॉब मिळत नाही म्हणून हा जॉब नाही करत, ह्याला खरंच कॉन्ट्रॅक्टर व्हायचं आहे. त्यांनी मला ऑफिसला पाठवून दिलं. ऑफिसला बघता डॉक्युमेंटची कामं आली, पर्चेसिंगची कामं आले, प्युअर पार्ट गोळा करणं आले. तर मी मेकॅनिकलचा मला तिथं फायदा झाला. ज्या काय आमच्याकडे JCB, पोकलेन, ग्रेडर, कॉम्प्रेसर हे ज्या काय गाड्या होत्या तर त्याचं मेंटेनचं काम माझ्याकडे आलं. म्हणजे कुठं ना कुठं फायदा होतोच हा एज्युकेशनचा. तर मी शिकत गेलो, सगळ्या गोष्टी शिकत गेलो. त्याच्यानंतर मला काही दिवसांनी समजलं की आपण 2 वर्ष एक्सपिरियन्स जरी घेतला तरी आपल्याकडे आपण तर जॉबमधून पैसे नाहीत घेणार, आपण कॉन्ट्रॅक्टर कसं होणार? त्यानंतर एक दुसरा मित्र होता, त्या मित्राने मला जॉबला बोलवलं, का तर तो बालपणीचा मित्र होता, मला नाही बोलता येत नव्हतं. मी त्याच्याकडे परत जॉबला गेलो. तिथेही मग त्याला तेच कंडिशन टाकली की मी तुझ्याकडे 6 महिने जॉब करेल आणि मला माझा स्वतःचा बिझनेस चालू करायचा आहे. तर तो म्हणला ठीक आहे की मी तुला मदत करेल. त्या जेव्हा मी तिथे गेलो, तिथेही सगळं मार्केटिंगचं नॉलेज शिकलो, सगळ्या गोष्टी तिथे शिकून निघलो. बघता बघता तिथलेही 6 महिने झाले. आता आयुष्यात खूप मोठा प्रश्न पडला. ह्या स्टेजवर आलो की मी जॉब करून पण हातात काय मिळवलं नाही आणि घरीही काय मागता येत नाही. आता करायचं काय? माझी तर इच्छा कॉन्ट्रॅक्टर व्हायची आहे, पण इथे पैसे लागतात. का तर ह्यावेळेस पद्धत बदलत होती, टेंडर बिलं जात होते, अमाऊंट अगोदर लागायची होती. मग त्यावेळेस विचार केला की नाही आता आपण बिझनेस करूया. आता बिझनेस करायचा कशाचा, आता करायचं काय, हा खूप मोठा प्रश्न पडला. आणि असा प्रश्न होता मी घरच्यांना सांगू शकत नव्हतो आणि मित्राला बोलू शकत नव्हतो. मग मी 2-3 आयडियावर डिस्कस केला, विचार केला. मी मेकॅनिकल झालो होतो, मला लहान लहान गोष्टी मेकॅनिझम समजल्या होत्या. तर मला खेळाची मशीन आणायची होते, कमी कॉस्टिंगमध्ये काय करता येतं, अशा बऱ्याच गोष्टी केल्या. मला ऑइल कूलरचा बिझनेस चालू करायचा होता, पण त्याचं बजेट खूप जात होतं. आणि मला एवढा स्वाभिमान होता की मी जिथं जॉब केला तिथं पैसे मागू शकत नव्हतो आणि घरी पैसे मागू शकत नव्हतो. मग सगळा विचार केल्यावर समजलं की आपल्या पिढीचा हॉटेलचा बिझनेस आहे. काही नाही केलं तर आपण हॉटेलमध्ये चहा जरी बनवून विकला, मिसळ जरी विकले तरी आपलं पोट भागू शकतं. आपण स्टार्टअपला हे ठीक आहे, काही दिवसांनी आपण पुढे मोठे होईल, हा गोष्ट वेगळी. पण सुरुवात कशी करायची? बघता बघता मी आत्याच्या मुलाला एका फोन लावला. त्याला म्हणलं मला हॉटेल स्टार्ट करायचंय. त्यांनी पहिल्या सेकंदाला होय बोलला, का तर त्याला कॉन्फिडन्स माझ्यावर होता की मी काही करणार तर काहीतरी करणार. आणि टेस्ट होते, का तर आजोबापासून वडिलांपर्यंत एक टेस्ट होती. मग त्याच्या जेव्हा मी पुण्यात आलो, सगळा सर्वे केला, त्यावेळेस मला समजलं की बाबा एकमेव बिझनेस आहे मिसळचा की जिथे आपण खूप कमी पैशात स्टार्ट करू शकतो. तसं तर मला बिर्याणीचं करायचं होतं, पण बिर्याणीचं वस्ताद आल्या, सगळ्या गोष्टी आल्या आणि मला हे मिसळ बनवून खूप सोपं वाटत होतं. का तर वडिलांची टेस्ट होते. एक टाइम फक्त भाजी बनवायची आणि गरम तिखट का मिडियम फक्त एवढं विचारून कस्टमरला द्यायचं. त्याच्यानंतर मी आत्याच्या मुलाला सोबत घेतलं. 2 लाखामध्ये आम्ही सुरुवात केली मिसळकट्ट्याची. मग मिसळकट्ट्याची सुरुवात झाल्यानंतर असं होतं की त्या एरियामध्ये रेंट 8,000 आणि शॉपला रेंट 8,000 होतं आणि फ्लॅटला रेंट होतं 12,000. म्हणजे आपल्या बुद्धीला पटते पण खिशाला पटत नाही म्हणलं हे की शॉपचं रेंट 8,000 आहे आणि राहायचं 12,000 आहे. तर आम्ही असा विचार केला आपण हॉटेलमध्येच झोपू. मग सोबत सुरुवातीला सुमित म्हणून एक मित्र होता, अभिजित होता, प्रीतम होता, हे पण इंजिनियर होते, हेही माझ्या सोबत होते. त्यांनाही मी आपण काहीतरी करणार ह्याचा अंदाज होता, कॉन्फिडन्स होता. मग आम्ही हॉटेलमध्ये सुरुवातीला झोपायचो. सकाळ सकाळ लवकर उठलं की आम्ही वाचून तिथंच कॉमन टॉयलेटला जायचो, तिथंच फ्रेश व्हायचो आणि हॉटेलवर 7 वाजता येऊन सगळं तयार करून 8 वाजता तयार व्हायचो. आम्हाला माहित होतं जर आपण अर्धा तास उशिरा उठलो तर कस्टमर येणार आणि आपण त्यांच्यासमोर असं म्हणजे प्रेझेंट नाही होणार. तर आम्हाला काही करून 6 वाजता उठायला लागायचं. त्याच्यानंतर आमची सुरुवात व्हायची चहापासून. तर आम्ही काय करायचो, 1 दूध पिशवी आणायचो आणि सुरुवातीला 2 कस्टमर झाले तरच आम्ही सगळे मिळून चहा प्यायचो, नाहीतर आम्ही चहाच पित नव्हतो लवकर. बघता बघता मिसळची टेस्ट वाढत गेली, लोक यायला लागले आणि कोल्हापूर रिट्रीट म्हणून 2017 मध्ये एक फेस्टिवल भरलं. तर त्याच्यामध्ये आम्हाला चान्स मिळाला. तर तिथं चान्स भेटल्यामुळं आम्ही तिथं मिसळ प्रेझेंट केल्यामुळे लोकांना एवढी आवडली मिसळ की लोक आम्हाला म्हणायला लागले तुम्ही आमच्या भागामध्ये चालू करा मिसळ. मग त्याच्यानंतर आम्ही बघता बघता पहिल्या 4 महिन्यामध्ये
3 आउटलेट चालू केलं. रिस्पॉन्स खूप छान होता. प्रत्येक मित्र एक आउटलेट हँडल करत होता. त्याच्यामुळे माझी जबाबदारी कमी झाली होती आणि वन टाइम आम्ही फक्त भाजी बनवायचो आणि प्रत्येक हॉटेलला डिस्ट्रीब्यूट व्हायची आणि तिथं आम्ही भरून द्यायचो. 4 पैसेही मिळत होते, नावही होत होतं आणि सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या त्या. आता घरून पण सपोर्ट व्हायला लागला, रिलेटिव्ह कडून सपोर्ट व्हायला लागला आणि सगळ्यांचा सपोर्ट व्हायला लागला की सगळ्यांना एक अंदाज आला की बाबा हा ब्रँड मोठा होणार आहे. आणि मी डे 1 पासून लहान लहान गोष्टीवर विचार केला होता. जसं की बडीशेपची पाऊच आहे, मिसळ कट्ट्याचं ब्रँडिंगचं पाणी आहे, टी शर्ट आहे, पॅम्पलेट आहेत, ब्रँडिंगच्या जेवढ्या काय गोष्टी आहेत ना आम्ही डे 1 पासून फॉलो केल्या. का तर ह्याच्या मागं मी मार्केटिंग बऱ्यापैकी शिकलो होतो. मला माहित होतं की लोकांना फक्त मिसळ नाही द्यायची, आपल्याला एक कन्सेप्ट द्यायचा आहे, एक वेगळं काहीतरी द्यायचंय, तर लोक आपल्याकडे येतील. बघता बघता लोक फ्रँचायझी मागायला लागले. फ्रँचायझी मागितले की आम्हाला फ्रँचायझी सिस्टम काय माहिती नव्हतं. फक्त ऐकलं होतं की फ्रँचायझी देतात, मॅकडॉनल्ड आहे, अशा जे काही मोठ्या ब्रँड आहेत त्यांचं आहे. पण आम्हाला असं वाटायचं आम्हीच हॉटेलमध्ये झोपतोय आणि फ्रँचायझी कशी द्यायची लोकांना, कशी द्यायची. मग आम्ही कॉल आले की आम्ही सांगायचो की सर मी मुंबईमध्ये आहे, मी तुम्हाला नंतर कॉल करतो. आणि त्यावेळेस आम्ही हॉटेलमध्येच असायचो. असं वाटायचं जर जास्त बोललो तर त्याला आवाज जाईल की मी हॉटेलमध्येच आहे. मग आम्ही संध्याकाळी फोन करायचो, त्यांना सांगायचो सर आम्ही अजून द्यायला चालू केली नाही, ज्यावेळेस स्टार्ट करणार आम्ही त्यावेळेस आम्ही तुम्हाला फोन करू. तर ते लोकांना छान वाटायचं. मग आम्ही आता समजली फ्रँचायझी द्यायची, आपल्याला सेल्फ लाईफ लागणार. आता हे पुण्यामध्ये आहे म्हणून ठीक आहे की आपण इथला रस्ता तिथे देऊ शकतो, पण कालांतर आपले मुंबईला चालू होणार, नाशिकला होणार, सोलापूरला होणार, तर आपण कसं करणार. मग सेल्फ लाईफवर काम चालू केलं. मग फ्रोझनमध्ये, टेट्रामध्ये, व्हॅक्यूम, रिटोर अशा बऱ्याच टेक्नॉलॉजी आहेत जे इंजिनियर असल्यामुळे थोडं सोपं पडलं. तर त्याच्यावर आम्ही प्रोसेस केली, सेल्फ लाईफ काढली, सिस्टीम लावली आणि मग फ्रँचायझीला चालू केली. सुरुवातीला फ्रँचायझी देताना मी माझ्या पद्धतीने विचार करायचो की हा पण माझ्यासारखा आहे, ह्याचं पण परिस्थिती माझ्यासारखी असेल, तर आम्ही कमी पैशामध्ये फ्रँचायझी द्यायचो आणि सेटअप पण लहान असायचा. हळूहळू ते पण रन व्हायला लागलं. त्याच्यानंतर जसं समजायला लागलं की आता आपला ब्रँड मोठा होतोय, तर आपण मोठ्या पद्धतीने आउटलेट केलं पाहिजे, हे केलं पाहिजे. तर अशा एक एक गोष्टी आम्ही वाढवत नेलं. आज बघता बघता मिसळ कट्ट्याचे 1-2 करत 20 आउटलेट झाले. कोरोना आला, कोरोना गेला, त्यात सगळे डिस्टर्ब झाले, पण आमचं चालू आहे. एक झालं की एक ओपनिंग चालू आहे, फक्त आणि फक्त टेस्टच्या जोरावर. आणि सगळी टेस्ट माझ्या वडिलांकडून आलेली आहे. तर असं आज आम्ही बाहेरच्या देशात पण जातोय. नेदरलँडमध्ये आमचं काम चालू आहे, दुबईला चालू आहे आणि बरेचसे आम्ही इनोव्हेशन करतोय. ऑटोमॅटिक आम्ही मिसळची मशीन आणतोय, फक्त QR कोड स्कॅन करा आणि मिसळ येईल. मिसळमध्ये टाईप पण आम्ही आणले की बाजार आमटीची मिसळ. हा कन्सेप्ट काय होता, तर एक आमच्या गावाची एक टिपिकल टेस्ट आहे बाजार आमटी, ते फक्त आमच्या गावामध्ये बनते. तर ह्याचा रस्सा एवढा टेस्टी आहे की नॉनव्हेजपेक्षा भारी आहे, पण नॉनव्हेज आणि ह्याचा काहीच संबंध नाही. तर आम्ही हे मिसळ आणली, कढी मिसळ आणली, पुरी मिसळ आणली. लोकांना ते आवडायला लागले. लोक स्वतःहून फोन करून यायला लागले. बघता बघता मिसळ कट्टा एकदम स्टेबल झाला, बिझनेस वाढत चाललाय. मला समजलं की आता आपण काहीतरी अजून दुसरे बिझनेस केले पाहिजे. आयडिया तर खूप होत्या डोक्यात, पण परत बजेटनुसार आम्ही काय केलं, एक प्रीतम म्हणून माझा मित्र आहे आणि रिलेटिव्ह पण आहे, तर त्याला सोबत घेऊन मी ब्रिस्टोचा कपड्याचा बिझनेस चालू केला. त्याचाही रिस्पॉन्स छान आहे. मसाल्याची कंपनी चालू केली. अजून 2-3 बिझनेस आमचे एक चालू होतात. तर समजलं की एका बिझनेसवर डिपेंड न राहता आपल्याला अजून बिझनेस करता येतात आणि सिस्टीम लावून आपण बिझनेस करायचं, जेणेकरून आपण इथं बसून एका मोबाईलच्या टचवर आपल्याला सगळ्या गोष्टी समजून जातील. तर मी जिओ स्टॉकच्या माध्यमातून एवढं सांगेल की जो मराठी माणसाला अनुभव येतो, जसं की मराठी माणसं आणि मारवाडी कम्युनिटी ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. मारवाडी लोक सपोर्ट करतात, त्यांना प्रत्येक गोष्टीत मदत करतात, सहकार्य करतात. आणि आपल्या इथं पूर्ण उलटा असतं. आपल्या इथं मराठी माणूस मुलगा करायला लागला की त्याला पॉझिटिव्ह सांगणारे 2 असतात आणि निगेटिव्ह सांगणारे 10 असतात आणि सुरुवात घरातूनच होते. त्याच्यामुळे मराठी मुलं खूप खचून जातात. तर मराठी मुलांनी कोणाचंही नाही ऐकता आपल्याला जे स्वतःला वाटतं त्याच्यावर रिसर्च करावा, स्टडी करावा, मार्केट शिकून घ्यावं, त्याच्यानंतर बिझनेस स्टार्ट करावा. आपल्याला सक्सेस मिळणारच आहे, पण आपण आपली जिद्द कधीच सोडायची नाही. आपली इच्छाशक्ती जर स्ट्रॉंग असेल ना तर प्रत्येक गोष्टी हे मिळत जातात. जिओ स्टॉक्स आता स्पॉटीफाय एक्सक्लुझिव्ह पॉडकास्ट आहे. आमच्या टॉक्सची ऑडिओ आवृत्ती फक्त स्पॉटीफायवर उपलब्ध असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जिओ स्टॉक्स पॉडकास्टला फॉलो करू शकता आणि अशा आणखी प्रेरणादायी कथा ऐकू शकता फक्त स्पॉटीफायवर. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.